नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 14 ते 19 दरम्यानच्या महत्त्वाच्या साप्ताहिक चालू घडामोडी 2026. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. कोरिया मास्टर्स 2026 ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा याचं योग्य उत्तर आहे बघा, अश्मिता चालिहा. ओके, तर बघा, कोरिया मास्टर्स 2026 ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे अश्मिता चालिहा. चला बघूयात आपण. तर बघा, विजेता ठरलेला आहे अश्मिता चालिहा आणि उपविजेता आहे बघा चीन या देशातील हान कियानशी. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, उदारा शक्ती 2026 हा द्विपक्षीय हवाई सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित झाला आहे? तर याचं उत्तर आहे बघा मलेशिया. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. तर भारत आणि मलेशिया या दोन देशांमध्ये उदारा शक्ती 2026 हा जो द्विपक्षीय हवाई सराव आहे तो आयोजित झालेला आहे. ओके, यावर्षीचा म्हणजेच 2026चा. तर चला बघूयात आपण. बघा, भारतीय वायुसेना म्हणजेच काय, तर इंडियन एअरफोर्स आणि रॉयल मलेशियन एअरफोर्स या दोन देशांच्या सैन्यामध्ये हा युद्ध सराव झालेला आहे. ओके, तर बघा, हा 5 दिवसीय सराव 10 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान पार पडलेला आहे. आणि बघा, मलेशियामधील सेलांगोरे येथील सुबांग एअरबेस या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. तर बघा, वैशिष्ट्य, या युद्ध सरावाचे वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, यावर्षीच्या सरावामध्ये भारताच्या राफेल लढाऊ विमानांनी पहिल्यांदाच पदार्पण केलेले होते. आणि याचा उद्देश काय आहे या युद्ध सरावाचा? तर बघा, दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील परस्पर कार्यक्षमता म्हणजेच इंटरऑपरेटेबिलिटी, तसेच तांत्रिक कौशल्य आणि संयुक्त धोरणात्मक संबंध मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, कद्र एफ. बघा, QADRF कद्र एफ हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा इराण. तर इराण या देशाने कद्र एफ या नावाचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक मिसाईल जे आहे ते विकसित केलेले आहे. इराणची राजधानी आहे बघा तेहरान. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC याद्वारे या मिसाईलचा विकास केलेला आहे. तसेच बघा, याची जी रेंज आहे या मिसाईलची ती अंदाजे 1950 ते 2000 किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे. लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, आंद्रास बाका हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत? तर याचं उत्तर आहे बघा हंगेरी. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. तर हंगेरी या देशाचे आंद्रास बाका हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. लक्षात ठेवा. हंगेरीची राजधानी आहे बघा बुडापेस्ट. ओके, तर बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर बघा, 2027चे आयोजन आहे तर हे होणार आहे नामिबिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही देशामध्ये. ओके, तर हे तिन्ही देश संयुक्तपणे ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027चे आयोजन करणार आहेत. लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर असणार आहे बघा वरीलपैकी सर्व म्हणजेच ऑप्शन नंबर डी. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. पर्यावरण कामगिरी निर्देशांक म्हणजेच EPI 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे बघा 176वा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026मध्ये भारताचा 176वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, पर्यावरण कामगिरी निर्देशांक म्हणजेच काय, तर एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2026मध्ये भारताचा 177 देशांमध्ये 176वा क्रमांक आहे. ओके, तर बघा, भारताचा क्रमांक 176वा आहे 177 देशांपैकी. तर भारताचे एकूण गुण आहेत बघा 22.46 100पैकी. आणि बघा, प्रथम क्रमांकावरती देश आहे एस्टोनिया. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचा देश आहे लाओस. ओके, लक्षात ठेवा. आणि लाओसचा क्रमांक आहे 177वा. ओके,
तर बघा हा जो निर्देशांक आहे तो अमेरिकेमधील येल विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने जाहीर केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला? याचं उत्तर आहे बघा 80वा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 15 ऑगस्ट हा जो दिवस आहे भारताचा स्वातंत्र्य दिवस, हा भारत स्वतंत्र झाल्यापासूनचा 80वा स्वातंत्र्य दिवस होता. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. बघा, मिस वर्ल्ड 2026 ही स्पर्धा जी आहे ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच व्हिएतनाम. तर व्हिएतनाम या देशामध्ये मिस वर्ल्ड 2026ची जी स्पर्धा आहे ती आयोजित होणार आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा याचे आयोजन आहे ते व्हिएतनाम या देशामध्ये होणार आहे आणि 8 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये याचे आयोजन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा जो उद्घाटन सोहळा आहे तो क्वांग निन्न येथे झालेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर आहे बघा विली वॉल्श. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. तर इंडिगो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO बनलेले आहेत विली वॉल्श. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा, विली वॉल्श हे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रामधील एक अत्यंत अनुभवी नाव आहे आणि बघा इंडिगो या कंपनीमध्ये येण्यापूर्वी ते IATA म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून कार्यरत होते. लक्षात ठेवा. तर महत्त्वाचे पद होते बघा हे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. कोणत्या देशाच्या मॅसाच्युसेट्स या राज्याने 15 ऑगस्ट 2026 हा दिवस अधिकृतपणे भारत दिन म्हणून घोषित केला आहे? तर बघा हे जे राज्य आहे ते अमेरिका या देशातील आहे. ओके, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा. सर्वाधिक मृत अवयवदात्यांसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला दिला आहे? ओके, तर याचं उत्तर आहे बघा तामिळनाडू. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे बघा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे बघा. QW-12 आणि FN-16 या कोणत्या देशाने विकसित केलेल्या मानवाहनीय हवाई संरक्षण प्रणाली म्हणजेच मॅनपॅड्स हवाई संरक्षण प्रणाली आहेत? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच चीन. तर चीन या देशाने QW-12 आणि FN-16 या हवाई संरक्षण प्रणाली या म्हणजेच मॅनपॅड्स आहेत त्या विकसित केलेल्या आहेत. लक्षात ठेवा यांची नावे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चीन या देशाची राजधानी आहे बघा बीजिंग. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग. ही जी हवाई संरक्षण प्रणाली आहे बघा ती खांद्यावरून डागता येणाऱ्या म्हणजेच शोल्डर्ड फायर अल्प पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे बघा. कोणत्या राज्य सरकारने जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 सुरू केले आहे? लक्षात ठेवा याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच गुजरात. तर गुजरात या राज्य सरकारने नुकतेच जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 हे सुरू केलेले आहे. गुजरातची राजधानी आहे बघा गांधीनगर. तर बघा गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथे या नवीन धोरणाची घोषणा केलेली आहे आणि याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा गुजरातला भारतासाठी जहाज बांधणी म्हणजेच शिप बिल्डिंग आणि जहाज दुरुस्तीचे म्हणजेच शिप रिपेअर म्हणून प्रमुख केंद्र बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच EDच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा त्यांचं नाव आहे राहुल नवीन. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. तर राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 15 बघूयात आपण. कोणते राज्य भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे
राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा याचं उत्तर असणार आहे बघा उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे बघा लखनौ. तर नुकतेच उत्तर प्रदेश हे राज्य भारतामधील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य ठरलेले आहे. तर बघा देशाच्या एकूण दूध उत्पादनामध्ये राज्याचा म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याचा सुमारे 15.66% एवढा वाटा आहे. तर उत्तर प्रदेश या राज्याचा बघा 15.66 एवढा वाटा आहे आणि तो पहिल्या क्रमांकावरती आहे. राजस्थान हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे बघा आणि त्याचा एकूण वाटा 14.82% एवढा आहे. तसेच बघा तिसऱ्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश हे राज्य आणि तो 9.12% या वाट्यासह तिसऱ्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा. तर चौथ्या क्रमांकावरती आहे बघा गुजरात हे राज्य आणि गुजरातमधून एकूण भारतामध्ये 7.78% एवढे दूध उत्पादन होते. तसेच महाराष्ट्राचा क्रमांक आहे बघा 5वा आणि महाराष्ट्राचा एकूण वाटा आहे बघा 6.71%. तर देशातील एकूण वाट्याच्या 6.71% वाटा हा महाराष्ट्रात या राज्याचा आहे. ओके, लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 6.71% एवढे दूध उत्पादन होते. पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणत्या IITने विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे उपकरण विकसित केले आहे? तर बघा या उपकरणाचं नाव आहे EI. ओके, तर याचं उत्तर असणार आहे बघा IIT गुवाहाटी. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर IIT गुवाहाटी या IITने विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे जे उपकरण आहे ते विकसित केलेले आहे. तर बघा IIT गुवाहाटी या संस्थेने पाण्यामध्ये आणि इतर जैविक नमुन्यांमधील विषारी पदार्थ तसेच कर्करोग कारणीभूत असणारे जड धातू म्हणजेच हेवी मेटल जे असतात ते त्वरित ओळखण्यासाठी EI हे जे उपकरण आहे ते विकसित केलेले आहे. लक्षात ठेवा याचा उपयोग जो आहे तो जैविक नमुन्यामधील विषारी पदार्थ तसेच कर्करोग म्हणजेच काही तर कॅन्सरला कारणीभूत असणारे जड पदार्थ जे असतात, जड धातू जे असतात म्हणजेच हेवी मेटल जे असतात त्याच्यासाठी ते ओळखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 17 आहे बघा. फायनान्शियल्स इंटेलिजन्स युनिट इंडियाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा सत्यपाल कुमार. तर बघा फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाच्या संचालकपदी नुकतीच सत्यपाल कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न क्रमांक 18 आहे. मक्का संयुक्त संरक्षण करार कोणत्या देशांमध्ये झालेला आहे? तर बघा नुकताच मक्का संयुक्त संरक्षण करार जो आहे तो नुकताच खालीलपैकी देशांमध्ये झालेला आहे बघा. तर बघा याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरीलपैकी सर्व. तर सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की या 3 देशांमध्ये नुकताच मक्का संयुक्त संरक्षण करार जो आहे हा झालेला आहे. चला बघूयात आपण याबद्दल. तर यामधील मुख्य तरतूद पाहूयात आपण. तर बघा या करारामध्ये सामूहिक संरक्षण म्हणजेच कलेक्टिव्ह डिफेन्स या तत्त्वाचा समावेश केलेला आहे आणि यानुसार या 3पैकी कोणत्याही एका देशावरती झालेल्या सशस्त्र हल्ला हा 3 देशांवर झालेला हल्ला मानला जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा म्हणजेच नाटोचं जे आर्टिकल 5 आहे एक देशावर हल्ला म्हणजेच सगळ्या देशावरती हल्ला त्याची तरतूद या संरक्षण करारामध्ये दिसत आहे. ओके, चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा. संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण हा राज्यस्तरीय उपक्रम कोणत्या भारतीय राज्याने सुरू केला आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच बघा कर्नाटक. तर कर्नाटक या राज्याने संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण हा जो राज्यस्तरीय उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे. कर्नाटकची राजधानी आहे बघा बेंगलोर. तर बघा कर्नाटक या भारतीय राज्याने संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजेच कंपोजिट डिजिटल क्रॉप सर्वे जे आहे हा राज्यस्तरीय उपक्रम सुरू केलेला आहे आणि याचे फायदे काय आहेत? तर या प्रणालीमुळे शेत जमिनींमधील पिकांची अचूक नोंदणी होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय अनुदाने आणि नुकसान भरपाई मिळणे अधिक सुलभ पारदर्शक होणार आहे. लक्षात ठेवा. तसेच बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे. जागतिक विद्यापीठ स्क्वॅश स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे? याचं उत्तर आहे बघा सूरज कुमार चांद. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. तर बघा जागतिक विद्यापीठ स्क्वॅश स्पर्धेमध्ये
सूरज कुमार चांद या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सूरज कुमार चांद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॅश या स्पर्धेमध्ये म्हणजेच बघा FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक त्याने जिंकलेले आहे. आणि बघा, या स्पर्धेच्या इतिहासामध्ये पुरुषांच्या एकेरी प्रकारामध्ये म्हणजेच मेन्स सिंगलमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज कुमार चंद हा पहिलाच भारतीय स्क्वॅश खेळाडू ठरलेला आहे. तर बघा, मुंबईमधील सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये त्याने हंगेरीच्या बेनेडेक टाकाक्स याचा 3-2 अशा गेम फरकाने पराभव केलेला आहे. तर लक्षात ठेवा बघा, उपविजेता ठरलेला आहे हंगेरीचा बेनेडेक टाकाक्स. ओके. तर बघा, यजमान खेळाडू सूरज हा मूळचा मुंबईचा रहिवासी असून तो ज्या विद्यापीठामध्ये शिकत आहे त्याच्या घरच्या मैदानावरती त्याने हा पराक्रम गाजवलेला आहे. म्हणजेच मुंबईमध्ये या स्पर्धा झाल्या होत्या. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर संपूर्ण आठवड्याच्या करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.